विद्यार्थी मित्रांनो, व्ही स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान आणि भारतीय राज्यघटना या कोणतीही परीक्षा असो, हेच प्रश्न येणार. हे प्रश्न मित्रांनो वारंवार विचारले जात असतात. शिक्षक पात्रता आता परीक्षा होणार आहे मित्रांनो. त्यासाठी देखील ही आपली सिरीज अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पेपर 1 असो वा पेपर 2 असो, राज्यघटनावरती प्रश्न विचारले जात असतात. तसेच पोलीस भरती असो, एम-पी-एस-सी असो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही आपली पी-वाय-क्यू सिरीज महत्त्वाची ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पार्ट 1 बघणार आहोत. पुढे याच्यानंतर पार्ट 2 आपण कंटिन्यू करणारच आहोत. पण आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. मित्रांनो, याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघूया. बघा, भारतीय संविधान कधी लागू झाले? विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान तुम्हाला हे अगोदर माहित पाहिजे की 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान हे स्वीकारले गेले होते. ओके, आणि नंतर ते अंमलात केव्हा आले? 26 जानेवारी 1950 मध्ये ते अंमलात झाले. या या दिवशी हे लागू केले गेले, बनवलं गेले, स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 ला ते अंमलात आले होते. त्यानुसार सर्व कारवाई सुरू झाली होती. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल भारतीय संविधान बनवायला किती वेळ लागला? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हेही लक्षात ठेवा, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. किती? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे भारतीय संविधानाची निर्मिती करण्यासाठी लागले होते. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान हे आपलं आहे. बघा, याच्या पुढे आपण याचे स्पष्टीकरण तर पाहणारच आहोत. बघा, पुढे स्पष्टीकरण बघू आपण. हे बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकार केले. नंतर ते 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान हे अंमलात आले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान तयार करण्यासाठी लागले आणि सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही आपल्या देशाची आहे. ओके, समजलं? चला पुढे जाऊया. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? बघा मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार पर्याय क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब हे घटना समितीचे घटना समितीचे मसुदा मसुदा समिती होती. एक मिनिट थांबा. मसुदा समितीचे अध्यक्ष देखील होते. म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी मेन होते, त्याच्यामुळे ते भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जात असतात. मित्रांनो, तुम्हाला हेही माहिती पाहिजे की 29 ऑगस्ट 1947 ला ते मसुदा समितीचे अध्यक्ष बनले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, महत्वाचा प्रश्न मित्रांनो. जर तुम्हाला विचारलं सरदार पटेल कोण होते मित्रांनो? सरदार पटेल हे आपले पहिले गृहमंत्री होते. त्यांना नंतर महात्मा गांधी तुम्हाला माहीतच आहे. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान. ओके, चला तर मग पुढे जाऊया. नेक्स्ट, हे बघा, मसुदा समिती केव्हा स्थापन झाली होती मित्रांनो? केव्हा अध्यक्ष केले गेले मसुदा समितीचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. आणि म्हणून त्या आणि हे जे संविधान तयार करण्याचे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान आहे, म्हणून त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जात असते. ओके, चला पुढे जाऊया. भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाची प्रस्तावना ही पर्याय क्रमांक बी, आम्ही भारताचे लोक याच्याने भारतीय प्रस्तावनेची सुरुवात होत असते. चला याचे स्पष्टीकरण बघूया आपण. हे बघा, आम्ही भारताचे लोक सुरुवातीच्या शब्दातून हे स्पष्ट होते आणि याचे महत्वाचं म्हणजे संविधान जनताने स्वतःसाठी हे बनवलेले आहे. ओके, घटनातज्ञ
तज्ञ एन पालखीवाला यांनी संविधानाच्या प्रस्तावनेला संविधानाच्या ओळखपत्र काय म्हटलं आहे त्यांनी? असे म्हटले आहे संविधानाचे ओळखपत्र. जर तुम्हाला विचारलं संविधानाचे ओळखपत्र असे कोणी म्हटले आहे तर एन पालखीवाला घटनातज्ञ होते ते. ओके, चला नेक्स्ट पुढे जाऊया. भारतीय संविधानात मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, द्या बरं याचे उत्तर पटापट. चला, कोणत्या भागात आहे हा तुम्हाला हा प्रश्न यायलाच पाहिजे मित्रांनो. मूलभूत हक्क महत्वाचे आहेत. हे बघा, पर्याय क्रमांक सी भाग पर्याय क्रमांक सी भाग 3 मध्ये संविधान सभेचे मूलभूत अधिकार दिलेले आहे. ते मूलभूत अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे मित्रांनो हे देखील माहीत पाहिजे. ते आपल्याला 12 ते 35 यामध्ये ते मूलभूत आपले अधिकार आहेत. आणि मी विद्यार्थी मित्रांनो, हे जे मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत हक्क आहेत, आपण कोणत्या देशाकडून घेतले हे हा देखील प्रश्न विचारला जात असतो. तर ते आपण घेतले आहेत अमेरिका. ओके, अमेरिकाकडून आपण ते घेतलेले आहेत. आणि आज जर तुम्हाला असा विचारला गेला राष्ट्रीय जेव्हा आणीबाणी लागू होते त्यापैकी हे जे 12 ते 35 कलम असतं, हे असे 2 कलमे आहेत मित्रांनो. ते राष्ट्रीय आणीबाणी लागल्यानंतर देखील ते कलम स्थगित केले जाऊ शकत नाही. ते कलम आहे मित्रांनो 20 आणि 21. हे 2 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सुद्धा हे कलम स्थगित केले जाऊ शकत नाही. बाकी सर्व जे अधिकार आहेत ते स्थगित होऊ शकतात, पण हे 2 अधिकार आहेत आपले 20 आणि 21 कलमांतर्गत ते आपण ते स्थगित केले जाऊ शकत नाही. बघा आता पुढे स्पष्टीकरण बघू आपण. हे बघा, भाग क्रमांक 3 उत्तर 3 बघा, 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिका कडून आपण हे जे अधिकार आहेत त्यांच्याकडून घेण्यात आलेले आहेत. सॉरी. हे बघा, आणीबाणीच्या काळामध्ये कोणते कलम जे आहेत 20 आणि 21 वगळता मूलभूत हक्क स्थगित केले जाऊ शकतात. फक्त जे 20 आणि 21 जे कलमांतर्गत येणारे हक्क आहेत ते स्थगित केले जाऊ शकत नाही. चला मग आता पुढे जाऊया. भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात समाविष्ट आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्वाचा प्रश्न आहे. हक्क आपण पाहिले, आता मूलभूत कर्तव्य बघू. याच्या उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 51 ए. ओके, विद्यार्थी मित्रांनो, ही कर्तव्ये जर पाहिली तर आपण जे आपला भाग आहे भाग 4 च्या अ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. कोणते कर्तव्य, त्याचे कलम कोणते? 51 अ. ओके, आणि हे जे कर्तव्य मित्रांनो कोणत्या देशाकडून घेतलेले असा जर प्रश्न विचारला तर सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाकडून घेतलेले आहेत आपण. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला संविधानात किती कलम होते, किती कर्तव्य होते, सॉरी, किती कर्तव्य होते? 10 कर्तव्य होती. किती होती? 10 कर्तव्य होते. नंतर विद्यार्थी मित्रांनो 2002 मध्ये 86 2002 मध्ये काय झालं? 86वी घटना दुरुस्ती झाली. घटना दुरुस्ती केली, 86वी घटना दुरुस्ती झाली. नंतर 11वे कर्तव्य त्याच्यामध्ये ऍड केले. ते कोणते मूलभूत कर्तव्य आहेत? आता किती कर्तव्य आहेत मित्रांनो? 11 मूलभूत कर्तव्य आहेत. आता पुढे स्पष्टीकरण बघणारच आहोत. चला पुढे जाऊया. हे बघा, उत्तर पर्याय क्रमांक ए 51 अ. बघा, कर्तव्य भाग अ मध्ये समाविष्ट आहे, भाग 4 अ मध्ये. आणि 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे ही कर्तव्य संविधानात जोडण्यात आले होते. हा देखील महत्वाचा आहे मित्रांनो. बघा, हे पण लक्षात ठेवा. केव्हा? 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने ही कर्तव्ये आपल्या याच्यामध्ये संविधानात जोडण्यात आली होती. आणि हे मूलभूत कर्तव्याची शिफारस कोणी केली होती मित्रांनो? सुवर्णसिंग समिती. महत्वाचे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हे बघा, सोव्हिएत युनियन कडून आपण रशिया म्हणजे काय? रशियाकडून आपण हे कर्तव्य घेतलेली आहेत. सुरुवातीला 10 कर्तव्य होती. नंतर 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीने 11वे कर्तव्य पाल्यांचे शिक्षण. कोणते कर्तव्य ते? पालकांचे कर्तव्य आणि पाल्याला शिक्षण देणे हे कर्तव्य जोडण्यात आले. आता मूलभूत कर्तव्य किती झाले आहेत मित्रांनो? 11 झाले आहेत. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? बघा मित्रांनो, भारतीय संसदेत 2 सभागृह आहेत, एक कनिष्ठ आणि एक वरिष्ठ. सॉरी. हे बघा, तर कनिष्ठ सभागृह कोणते आहे? पर्याय क्रमांक बी लोकसभा, आणि जर वरिष्ठ विचारलं तर मित्रांनो राज्यसभा. ओके,
विद्यार्थी मित्रांनो, चला आता याच्या स्पष्टीकरण पाहूया. आपण पुढे जाऊया. स्पष्टीकरण बघा, हे बघा. पर्याय क्रमांक बी, लोकसभा. हे बघा, लोकसभेची कमाल सदस्य संख्या ही 550 असू शकते आणि कशी आहे ती 530 राज्यांना आणि 20 केंद्रशासित प्रदेश. याच्या लोकसभेचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्षाचा असतो. ओके. आणि लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती असतं मित्रांनो? हा देखील महत्वाचे आहे, 25 वर्ष. ओके. चला पुढे जाऊया. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? हे बघा मित्रांनो, राज्यसभेचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते उपराष्ट्रपती असतात. मग याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपराष्ट्रपती. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात, तर तुम्हाला ते माहीतच पाहिजे. कलम 64. ओके. कलम 64 आणि कलम 79 89 मध्ये यांची तरतूद करण्यात आलेली आहे. याच्या स्पष्टीकरण पाहूया पुढे आपण. चला पुढे स्पष्टीकरण बघूया. हे बघा, उपराष्ट्रपती. ओके. भारतीय संविधानानुसार जो व्यक्ती भारताच्या उपराष्ट्रपती पदावर कार्यरत असतो तो आपोआप राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष बनतो. बरोबर. महत्वाचं आहे मित्रांनो. बघा, संविधानातील कलम 64 आणि कलम 89 अशी तरतूद आहे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असावेत. ओके. लक्षात. चला पुढे जाऊया. भारतीय संविधानातील कलम 32 ला कोणत्या नावाने ओळखले जात असते? बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कलम 32 आहे त्याला भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे. कोणते कलम? कलम 32. याचे पर्याय क्रमांक बी, काय? संविधानाचे हृदय आणि आत्मा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे 32 कलमाला अत्यंत महत्त्व दिले आहे मित्रांनो. त्याला घटनात्मक उपयोजनाचा हक्क असे म्हटले जात असते. काय? घटनात्मक उपयोजनाचा हक्क. हे जे कलम आहे मित्रांनो, त्या कलमाला, हे जे 32व कलम आहे या कलमाला संविधानाचे हृदय आणि आत्मा असे म्हटले जात असते. चला पुढे जाऊया. स्पष्टीकरण बघूया. हे बघा, कलम 32 हे घटनात्मक उपयोजनाचा हक्क असे म्हणतात. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटलेले आहे. ओके. जर एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले तर नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. म्हणून हे कलम अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 याला घटनात्मक उपयोजनाचा हक्क आणि संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटलेले आहे. म्हणून हे कलम अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? हे बघा मित्रांनो, हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. तुम्हाला हा प्रश्न यायलाच पाहिजे. सर्वांना हे याचे उत्तर देखील माहिती पाहिजे. चला, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर्वात काळ हे भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. त्यांनी 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 पर्यंत पदावर ते कार्यरत होते. केव्हा? 1950 ते 1962 या कालावधीत ते राष्ट्रपती होते आणि सर्वात जास्त ते राष्ट्रपती पद त्यांनी राष्ट्रपती पद त्यांनी भूषवलेले आहे. आणि याच्या कार्यामुळे 1962 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देखील मिळाला. भारतरत्न केव्हा? 1962 मध्ये त्यांना भारतरत्न देऊन त्यांना गौरव केला गेला आहे. आणि ओके. चला, याच्या स्पष्टीकरण पुढे बघूया आपण. बघा, पर्याय क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बघा मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 पर्यंत या पदावर काम केले त्यांनी. सर्वात जास्त काळ ते राष्ट्रपती पदावर राहिलेले व्यक्ती आहे. महत्वाचे आहे, हे देखील महत्वाचे आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. IMP आहे. सर असं विचारलं गेलं, सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पदावर राहिलेले व्यक्ती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्यांनी कायमस्वरूपी
आणि त्यांनी कायमस्वरूपी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्याची निवड देखील केली होती. आणि त्यांनी 1962 मध्ये त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देखील भेटला. आपण मगाशी बोललोच आहोत. चला पुढे जाऊया. हे बघा पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? बघा मित्रांनो, ज्याप्रमाणे भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होय, त्याप्रमाणे भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे पर्याय क्रमांक बी डॉक्टर एस राधाकृष्णन होते. ओके. आणि त्यांचा कालावधी हा 1952 ते 1962 पर्यंत हे देखील लक्षात ठेवायचे कालावधी त्यांचा. आणि त्यांचा जे आपले राधाकृष्णन आहे मित्रांनो, त्यांचा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस देखील म्हणून साजरा केला जात असतो. ओके. चला त्याचे स्पष्टीकरण बघूया. आता पुढे जाऊया आपण. हे बघा, बी डॉक्टर एस राधाकृष्णन त्यांचा कार्यकाळ बघा 52 ते 62. आणि उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले होते. बघा मित्रांनो, हे देखील महत्वाचे आहे. ते डॉक्टर राधाकृष्णन हे त्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राधाकृष्णन. कार्यकाळ केवळ त्यांच्या 62-67 पर्यंत. बघा 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून आपल्या भारतात उत्साहाने साजरा केला जात असतो. चला पुढे जाऊया. राष्ट्रपतीची निवड किती वर्षासाठी होते? हे बघा, अत्यंत चला द्या पटापट याचे उत्तर. अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो. चला, राष्ट्रपतीची निवड ही किती वर्षासाठी होत असते? पर्याय क्रमांक बी 5 वर्षासाठी. आणि याच्या महत्वाचं आहे मित्रांनो, राष्ट्रपतीची निवड कोणत्या कलमानुसार होते हे देखील आपण 57 नुसार राष्ट्रपतीची निवड ही केली जात असते. चला याचे स्पष्टीकरण बघूया मित्रांनो आपण पुढे. हे बघा, भारतीय संविधानाच्या कलम 56 नुसार राष्ट्रपतीच्या कार्यकाळ हा पदावर स्वीकारल्यापासून 5 वर्षाचा असतो. किती? कोणत्या कलमानुसार? 5 वर्षाच्या. आणि त्याची पुन्हा निवड केव्हा होते? कलम 57 नुसार राष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीची पुन्हा निवड होऊ शकते. 57 नुसार. ओके. आणि कोणत्या कलमानुसार 5 वर्ष आहे? 56 नुसार. भारताच्या संविधानात राष्ट्रपती किती वेळा निवडून येऊ शकतात ह्याच्यात कोणतीही मर्यादा नाही. ते किती वेळा निवडून येऊ शकतात. जर राष्ट्रपतींना आपण आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा द्यावायचा असेल तर तो कोणाकडे देतात? उपराष्ट्रपतीकडे देतात. जर राष्ट्रपतीने संविधानाचा भंग केला तर कलम 61 नुसार कोणते महत्वाचे कलम आहे मित्रांनो? महाभियोग. त्यांच्यावर कोणत्या कलमानुसार? 61 नुसार महाभियोग लावला जात असतो. त्यांच्या 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पदावरून ते दूर केले जाऊ शकतात. कोणत्या घटना कलम 61 महत्वाचे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. महाभियोग राष्ट्रपतीवर कोणत्या कलमाने महाभियोग लागतो? हे अत्यंत महत्वाचा कलम आहे मित्रांनो, महाभियोग. ओके. चला बघा, एका प्रश्नावर आपण किती किती मुद्दे सॉल्व्ह केले मित्रांनो, म्हणून अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो. एका प्रश्नावर आपण महत्वाचे PYQ तयार करू शकतो. सर्व अत्यंत महत्वाचे आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी. चला पुढे जाऊया. बघा, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? बघा मित्रांनो, जसं राष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, तसेच लोकसभेचा कार्यकाळ देखील हा 5 वर्षाचाच असतो. पर्याय क्रमांक बी 5 वर्ष. मित्रांनो, मग याच्या लोकसभेचा कार्यकाळ हा कोणत्या कलमानुसार 5 वर्षाचा असतो तर विचारलं तर हा 83 कलमानुसार. कोणतं कलम? कलमानुसार. 83च्या दुसरा. ओके. या कलमानुसार लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. ओके. आणि चला पुढे जाऊया, याच्या स्पष्टीकरण बघूया आता. हे बघा, भारतीय संविधानाच्या कलम 83 भागनुसार लोकसभेचा कार्यकाळ तिच्या पहिल्या बैठकीत 5 वर्षाचा असतो. ओके. राष्ट्रपती हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी लोकसभा विसर्जित करू शकतात. महत्वाचे आहे मित्रांनो. आता बघा, आणीबाणीच्या काळात वाढ. देशात राष्ट्रीय आणीबाणी असलेल्या संसदेच्या कायद्याद्वारे लोकसभेचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर देशात आणीबाणीचा काळ आहे आणि आता राष्ट्रपती च्या आपल्याला कार्यभार वाढवायचा आहे तर किती वर्षासाठी वाढवू शकतात? ते 1 वर्षासाठी अधिकार वाढवण्याचा अधिकार आहे. ओके. कोणाला? राष्ट्रपतीला. संसदेचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. किंवा आणीबाणीच्या काळात. ओके.
एखाद्या लोकसभा विसर्जित झाली की ती पुन्हा अस्तित्वात येत नाही. नवीन निवडणुका घ्याव्या लागतात. ओके. तर महत्वाचे आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरण निर्देशांक तत्वे कोणत्या भागात आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, भा याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी भाग 4. भारतीय संविधानातील राज्याचे धोरण निर्देशांक तत्वे भाग 4 मध्ये समाविष्ट आहेत. ओके. आणि चला त्याच्या पुढे स्पष्टीकरण बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण. हे बघा. नेक्स्ट. हे बघा. मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये कोणते? 4 मध्ये कलम 36 ते 51 पर्यंत देण्यात आली आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते? कलम 36 ते 51 मध्ये 36 ते 51 मध्ये आपले मार्गदर्शन तत्व देण्यात आलेली आहेत. आणि कोणत्या भागमध्ये आहे मित्रांनो? तो भाग 4 मध्ये. आणि हे जे मार्गदर्शक तत्वे आहेत मित्रांनो महत्वाचे आहेत. कोणत्या देशाकडून घेतले आहेत? आपण आयर्लंडकडे घेतलेले आहेत. ओके. या तत्वांचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो? कल्याणकारी राज्याची स्थापना करणे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा बघा. जर विचारलं आपले मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? तर 36 तर 51 पर्यंत. कोणता भाग? 4. कोणत्या देशाकडून घेतला? आयर्लंड. ओके. आणि याचा उद्देश काय होता? कल्याणकारी राज्याची स्थापना करणे. आलं लक्षात? चला नोट डाऊन करून ठेवा, महत्वाचे आहे. पुढे जाऊया. भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतात जर आणीबाणी जाहीर करायची असेल त्याचा अधिकार कोणाला आहे मित्रांनो? राष्ट्रपतींना आहे. ओके. चला पुढे जाऊया. हे बघा, भारतीय संविधानातील भाग 18 मध्ये आणीबाणीची तरतूद आहे. कोणत्या भागमध्ये? 18. आणि त्याचे कलम कोणते आहेत मित्रांनो? 352 ते 360. हे आपल्याला अत्यंत लक्षात पाहिजे की आणीबाणीचे कलमे कोणती आहे? 352 ते 360. आणि राष्ट्रपतीचे अधिकार काय आहेत? भारतीय राष्ट्रपती हे आणीबाणी जाहीर करू शकतात. मात्र हे अधिकार वापरताना ना ते केंद्रीय मंडळाच्या सल्ल्यानुसार काम करत असतात. केंद्रीय मंडळाच्या सल्ल्यानुसारच ते राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतात. घटनेचे कोणत्या कलमामध्ये सर्व आपले आणीबाणी आहेत हे देखील महत्वाचे आहे. 352 ते 360. ओके. यामध्ये आणीबाण्या या कलमांतर्गत लागू केली जात असते. कोण लागू करतो? राष्ट्रपती. कोणाच्या सल्ल्यानुसार? पंतप्रधानाच्या किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती देशात आणीबाणी जाहीर करू शकतो. कोणत्या अंतर्गत? 352 ते 360 या ज्या कलम आहे त्याच्यानुसार वेगवेगळे राष्ट्र आणीबाणी असतात मित्रांनो. राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी. ओके. चला पुढे जाऊया. लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय संविधानाचा संरक्षक कोण आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो. जर भारतीय संविधानाचा संरक्षक करायचे असेल, तर देशाच्या जे निवडून दिलेले सरकार असेल ते काम जर व्यवस्थित करत नसेल, संविधानाच्या विरोधात जात असेल, तर त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही कोणावर दिलेली आहे? भारतीय संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणावर दिलेली आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक सी सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय हे भारतीय संविधानाचे संरक्षण करत असते. चला याचे स्पष्टीकरण बघूया. हे बघा, पर्याय क्रमांक सी सर्वोच्च न्यायालय. भारतीय संविधानामध्ये काय अभिप्रेत आहे याचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. न्यायिक पुनरावलोकन म्हणजे जस्टिस रिव्ह्यू. ज्या संसदेने किंवा राज्य मंत्रिमंडळाने संविधानातील तरतुदीशी विसंगत असा एखादा कायदा केला. बघा विद्यार्थ्यांना बोलू ना, सरकार जर कायदा करत असेल, जर ते संविधानाच्या विरोधी असतील, तर ते त्याला स्टे देण्याचं, त्याला रिजेक्ट करण्याचा अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाला आहेत. म्हणून सर्वोच्च न्यायालयाला भारतीय संविधानाचे संरक्षक असे म्हटले जात असते. हे बघा, सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकतो. या अधिकाराला न्यायिक पुनरावलोकन म्हणतात. ओके. मूलभूत हक्काचे संरक्षण बघा महत्वाचे आहे. संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आपण कलमे पाहिले त्याचे बघा 12 ते 32. झालेल्या नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. कलम 32 नुसार
कलम 32 सुद्धा नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने महत्वाची भूमिका आहे. याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलंय? घटनेच्या आत्मा आणि हृदय म्हटलेलं आहे. ओके. कलम 32 आणि हे जे मूलभूत हक्क आहेत आपण पाहिले कलम 12 ते 32 पासून. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्य राज्य राज्यघटना आणि संविधान या विषयावर महत्त्वाचे पी-वाय-क्यू पाहिलेले आहेत मित्रांनो, जे परीक्षेला परत परत विचारले गेलेले आहेत. आणि मित्रांनो, याच्या पूर्वी नंतर आपण पार्ट 2 देखील बनवणार आहोत. ही पी-वाय-क्यू सिरीज आपण चालू ठेवणार आहोत. जर तुम्हाला काही तुमचं म्हणणं सांगायचं असेल, तुम्हाला ह्या विषयावर काही बोलायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि जर तुम्हाला असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.